दुसरा अध्याय 7वा श्लोक सुरू होणार आहे. 7वा श्लोक असा: कार्पण्य दोषो पहत स्वभावा प्रच्छामि त्वां धर्म समूढचेतः यच्छ्रेयः स्यान्निश्रितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. आत्मस्वरूप न अनुभविणे या मोहदोषामुळे ज्याचा स्वभाव ब्रह्मक्षत्र रक्तवर्ण नष्ट झाला आहे, त्यामुळे स्वधर्माविषयी ज्याचे चित्त मूढ झाले आहे, असा मी तुला विचारतो. जे निश्चित श्रेय असेल, ज्याच्यापासून परमपुरुषार्थ रूप निराम निर्मल फळ मिळेल, ते मला सांग. मी तुझा शिष्य आहे. तुला शरण आलेला मला तू उपदेश कर. समगीत बाप्पासाहेबांचं. दैन्यबुद्धीत शिरले मोहे धर्मज्ञान गेले, श्रेय कसे ते बोधावे शरण तुम्हा शिष्य भावे. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. भगवंतानी सर्वसाधारण माणूस ज्या शब्दांनी समजून सांगतो, त्या शब्दांनी अर्जुनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. एखादा प्रोफेसर, एखादा शहाणा माणूस, एखादा वयस्कर माणूस, सभ्य पंडित माणूस ज्या भाषेत सांगावं त्या भाषेत सांगितलं, पण अर्जुनावर फारसा परिणाम झाला नाही. भगवान मौन होते. पण ज्यावेळेस, कारण अध्यात्म केव्हा सुरू होतं की ज्यावेळेस तुम्ही शरणागती पत्करता. शरणागती याचा अर्थ फक्त शरण आलो म्हणून चालणार नाही, तर शिष्यत्व पत्करता. शिष्यत्व त्याच वेळेस माणूस होतो ज्यावेळेस शरणागती पत्करतो. आणि शरण आल्याशिवाय शिष्यत्व पत्करल्या जात नाही. आणि शरण केव्हा येतो माणूस? त्याच वेळेस शरण होतो की आता मी हतबल झालोय, दिंगमूढ झालोय आणि मला दुविधा मनस्थिती उत्पन्न झालेली आहे की हे करावं की न करावं. म्हणून अर्जुन धर्मप्रवण होता, धर्मपंडित होता. मागच्या कॅसेटमध्ये अनेक प्रवचनात आपल्या आलेलं आहे की अर्जुनाने सांगितलं खोटं नव्हतं, फक्त युद्धभूमीवर ते उपयोगी नव्हतं. युद्धभूमीवर उपयोगी नाही. स्मशानात गेल्यानंतर लग्नातली गाणी उपयोगी नाही आहे. हम तुम एक कमरे में बंद हो, ही गाणी स्मशानात उपयोगी नाही. तसं लग्नाच्या मंडपामध्ये दो हंसों का जोडा बिछड गयो रे, हे गाणं योग्य नाही. एका लग्नामध्ये मला आठवतं झालं असं. मी त्या लग्नामध्ये होतो. दो हंसों का जोडा बिछड गयो रे. आत्ता तर म्हणलं दोघं एकत्र यायलेत, लगे बिछड गयो रे. कोणत्या वेळेस काय बोलावं हे तारतम्य असावं, काय विचार करावा. म्हणून ज्यावेळेस युद्धभूमीमध्ये अर्जुन आहे, धर्मयुद्ध आहे, त्यावेळेस नॉर्मल माणसं जसा विचार करतात गृहस्थी धर्माचा, तो उपयोगी नव्हता हे भगवंत सांगत चालले. पण तोपर्यंत ते खास असं सांगत नाही आहेत भगवान की जोपर्यंत अर्जुन शरण येत नाही, शिष्यत्व पत्करत नाही. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आम्हास कोणते करणे योग्य आहे या गोष्टीचा पुष्कळ विचार करूनही यावेळी काही सुचत नाही.
अर्जुनाने खूप विचार केलाय, पण भगवंत अशा करड्या नजरेने पाहत होते की त्यांना काहीही आवडलेलं नाही. हे लक्षात आल्यानंतर अर्जुन एकदम बोडावून झाला, एकदम शरण आलेला आहे. भगवंता, मी शरण आलो, आता नक्की काय ते सांग. कारण मोहाच्या खवळीने बुद्धी झाकली गेली आहे. मोहे येणे, मोहावर मी अनेकदा तुम्हाला बोललेलो आहे, आपण सतत बोलत चाललेलो आहेत. मोह ह्या शब्दामध्ये हे पहा, प्रेमाची टिंच अनेक शब्दात आहे. राग, राग म्हणजे क्रोध, राग म्हणजे प्रेम, दोन्ही अर्थाने शब्द वापरण्यात येतो. राग ह्या शब्दामध्ये प्रेम आहे, मोह ह्या शब्दामध्ये प्रेम आहे, आसक्ती ह्या शब्दामध्ये प्रेम आहे. लक्षात घ्या, प्रेम ह्या शब्दामध्ये प्रेम आहे आणि भक्ती या शब्दामध्ये प्रेम आहे. पण मोह ह्या शब्दामध्ये काय आहे? काम प्लस प्रेम, इच्छा प्लस प्रेम. मोह म्हणजे एक प्रकारची कामासक्ती, कामयुक्त प्रेम असा अर्थ घ्या. निष्काम प्रेम नाहीये, कामना रहित प्रेम नाहीये. मोह म्हणजे, मोह म्हणजे एक प्रकारची आसक्ती आहे, विषयासक्ती आहे. व्यक्तीची आसक्ती असेल, विषयांची आसक्ती असेल, आसक्ती आहे, मला पाहिजे, डिमांड आहे, हेतू आहे, इच्छा आहे. आणि ज्यावेळेस हेतू आणि इच्छा ठेवून प्रेम केल्या जातं त्याला मोह म्हणतात. आईला एक मुलीचा मोह निर्माण होतो. मी नेहमी सांगतो, मुलाविषयी आसक्ती निर्माण होते. अरे इतकंच नाही, भवानीला देखील मोह उत्पन्न झाला होता. भगवान महादेवाच्या धर्मपत्नी विश्वमाता जगदंबा पार्वतीला देखील मोह उत्पन्न झाला मुलाचा, की मुलापासून विभक्तच होत नव्हत्या. गजानन किती आकांड तांडव केलं पार्वती माते. भगवान शंभूने देखील सांगितलं की हा मोह उपयोगी नाही एवढा मुलासाठी. कुठल्याही भक्तासाठी ती क्षणभर देखील कैलाशमधून जाऊ द्यायला तयार नाही. गौरी नंदनला नाही तयार. आणि शेवटी महागजानन, विश्वगजाननाच्या रूपाने ज्यांचे अवतार होते 7-8 गजानन, त्यांना आज्ञा केली की पार्वतीचा मोह कमी झाला पाहिजे. भगवान शंभू समजून सांगते, नवऱ्याचं ऐकत नाही. शेवटी जे अवतार गजानने त्याने तपश्चर्या आरंभ केली की आईचा मोह कमी व्हावा माझ्यामध्ये. पुन्हा मोह कशाला म्हणतात? मोह त्याला म्हणतात की कर्तव्यच्युती होते, कर्तव्य बोध राहत नाही. उदाहरणार्थ, मुलगी सासरी चालली, मी सांगितलेले उदाहरण आहेत काही. आई खूप रडत बसते, समोर रडावं की रडू नये? मुलीला जर वाईट वाटेल की आईचे अश्रू जर तिला सारखे दिसत असतील, मुलीसाठी योग्य नाही. ज्या घरात ती कर्तव्य कर्म करण्याकरिता निघालेली आहे, ती भावनेमध्ये गुरफटून तिला त्रास होईल, आपल्या अश्रूमुळे तिला त्रास होईल. हे जे मातेला फारसं समजत नाही. थोडं ठीक आहे, लगेच सावरता आलं पाहिजे, असं जर नाही घडलं त्याला मोह म्हणतात. आपल्या भावना रोकायच्या नाही, पण दुसऱ्यांच्या कर्तव्य कर्मांच्या आड यायचं, हा मोह आहे. आम्ही प्रेम करायलो, हे प्रेम त्याला कर्तव्यच्युत करणार आहे. म्हणून म्हणलं, जनक मातेला नाही, जनक पत्नीला
सीता, श्रुतकीर्ती, मांडवी यांचं प्रेम नव्हतं असं समजू नका. उर्मिला या सगळ्या मुली आहेत. अफाट प्रेम होतं, पण कर्तव्य सांगत होतं की 13 वर्ष तिन्ही मुलींना सांगितलं सीता गेल्यानंतर, तुम्ही यायचं नाही माहेरी, माहेरचं तोंड पाहायचं नाही. माता कौसल्याला, कैकेयीला सर्वांना आनंद द्यायचा आणि पती त्यांची मुलं गेलेली आहेत हा त्यांना दुःखाचा भाव देखील उत्पन्न त्यांच्या मनामध्ये होऊ नये इतकी सेवा करा त्यांची. माहेरचं तोंड पाहायचं नाही. कर्तव्य कठोर, प्रेम आहे, पण कर्तव्याची शिक्षा देते, मोह नाही आहे. लक्षात घ्या मोहामधला फरक. अर्जुनाला काय करावं हे सुचत नाही म्हणून मोह आहे. विवेकशक्ती जागी नाही आहे. हे करू का ते करू, ज्यावेळी निश्चित असं तुम्ही निर्णय करू शकत नाहीत, त्याला मोह म्हणतात. विवेकशक्तीला तिलांजली दिली गेलेली आहे. विचारामध्ये कंपनं निर्माण झालेली आहेत. काय करावं म्हणून तो म्हणतो, मला मोह उत्पन्न झालास, माझी बुद्धी झाकल्या गेली आहे, त्यामुळे तिच्याकडून निश्चित निर्णय मिळत नाही, म्हणून चित्त व्याकुळ झाले आहे. ज्या लोकांना काय करावं कळत नाही, म्हणून म्हणलं 2 लोकांना कळत नाही. एक तर अतिशय मूर्ख असतो, झटक्यात निर्णय घेऊन टाकतो, आणि एक अतिशय शहाणा असतो, ज्याचा निर्णय म्हणजे नंतर विचार केला तर करेक्ट होता असं लक्षात येतं. म्हणजे कोणी झटपट असा निर्णय दिला म्हणजे समजायचं नाही की मोहग्रस्त नाहीत बरं का, काय झटपट दिला, असं नाही. कसोट्या जितक्या आहेत ना त्या कसोटीवर उतरलं पाहिजे. मोह हा शब्द तर व्याकुळ झालेले चित्त आहे, मी निर्णय करू शकत नाही असं अर्जुन म्हणतोय.